येस इथून अगदी आयोजकांकडून सूचना येतात अगदी जेव्हा बॉल पडेल तेव्हापासून मात्र टाइम काउंट केला जाईल 20 मिनिटाच्या आत जर 4 षटकं संपली नाहीये तर तुमचे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतले जातील 2 क्षेत्ररक्षक एक नाही आहे लक्ष द्यायचे दोन्ही टीम्सने 20 मिनिटाच्या आत जर तुमचे 4 षटक संपले नाहीये तर तुमचे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतले जाईल याची दक्षता दोन्ही टीम्स आणि सर्व टीम्स हेलो 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 चेक 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 हेलो 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 यस चला इथून अगदी गेमला केली झाली सुरुवात खरं अर्थाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना नाना इथून त्याच्या साथीने विशाल आणि मी विनंती करेन सर्व इथे आलेले सर्व खेळाडू आणि इथून प्रेक्षक वर्ग प्लीज टावरच्या साईडला जे उभे असेल तर प्लीज मी विनंती करतो की वायर्स कुठल्या प्रकारे वायरवरती पाय देऊ नका अन्यथा कुठल्या प्रकारची इजा होईल त्यासाठी आपण थोडस टावर जवळ थोडस दूर राहिले तर नक्कीच चांगलं असेल चला इथून यस नक्कीच इथे अगदी एलबी देखील आउट असेल यस नक्की दोन्ही टीम्सला एक एक रिव्ह्यू असेल इथून पहिला चेंडू टेप केला इथे अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहे इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती एक सिंगल धाव आले इथे खऱ्या अर्थाने श्री गणेशा होत असताना टीम मालेगाव संघाचा आपण पाहू शकाल एक धाव दाखल का भरती इथून सलामीची जोडी नाना त्याच्या साथीला विशाल आपण पाहिलं होतं स्ट्रायकर वरती नाना होता इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर समीरला आपण पाहतोय राऊंड मोर विकेटचा मारा पहिला चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने पहिली धाव तर आली अगदी मालेगाव संघाच्या खात्यावरती जोडली जाते इथून खऱ्या अर्थाने स्ट्रायकर वरती आता विशालला पाहू शकाल आपण यावेळेस अगदी पंच आमच्याकडे वळले जातील बाईट चेंडू अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेच्या साहाय्याने फलक 2 धावा दाखल का भरती इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडूवरती सिंगल आली होती दुसरा चेंडू मात्र इथं फिकत असताना समीर हा गोलंदाज थोडस दिशाभूल होत असताना स्क्वेअर मारा बंतर धाव
हो यावेळेस फुल टॉस आहे. इथून सिंधू आउट ऑफ द फार. अगदी लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार डीझी. आईबाग झेल साठी देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे, याची दक्षता घ्या. इथून खऱ्या अर्थाने साहेबांकडनं लागलेला पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी 6000, विकेट हॅट्रिक साठी 5000 आणि चौकार हॅट्रिक साठी देखील 5000. इथून अगदी थोडस प्रेशर निर्माण होत असताना गोलंदाजावरती आपण पाहू शकाल अगदी मागच्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, मात्र यावेळेस थोडीशी दिशाभूल होत असताना स्क्वेअर मारा आपण तर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती. इथून विशालचा विचार केला तर या शृंखलेचा पहिला षटकार विशालच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. इथं क्षेत्ररक्षक चैनात, इथून मात्र चुका अगदी क्षेत्ररक्षकाकडनं त्या चुका अपेक्षित नाही. इथून मात्र झेल जमिनीला दान झालाय. त्या दरम्यान एक सिंगल झाली या कंप्लीट. सिंगल दाबेच्या सहाय्याने धावफलकावरती भर. धावफलकाचा विचार केला तर दुहेरी अंकांवरती 10 धावा धावफलकावरती. इथून इथून खऱ्या अर्थाने डीजेला देखील संधी देणं लागेल. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिला सामना. इथून पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती फलंदाज नाणा. हो या वेळेस अजून एकदा खराब चेंडू. अगदी ऑफिशियल्स दोन्ही आमच्या या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. अगदी हरिदोरे आणि त्यांच्या साथीनं सुरेश निरगुडा आज या स्पर्धेसाठी मात्र ऑफिशियलची कामगिरी पार पाडत असताना अगदी सातत्याने त्यांना देखील या पहिल्या मॅच मध्ये कवायत करण्याची संधी पाहायला मिळाली. हो यावेळेस हलक्या हाताने फक्त सन्मान दिला चेंडूला. ट्रायविकेटचा प्रयास. इथून चुका. अगदी चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला. जर का बॅकअप आला नसता तर नक्कीच इथून कुठेतरी धावांचे धाबा वाढले असते. इथून मात्र फक्त एक सिंगल झाले कंप्लीट. इथे एक सिंगल दाबेच्या सहाय्याने धावफलक 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावरती समीर थोडासा मागडा ठरत असताना पाहायला मिळाला. अगदी फुल टॉस चेंडूवरती एक षटकार देखील पाहायला मिळाला. विशालच्या बॅट मधून तो षटकार आला. अगदी या शृंखलेचा पहिला षटकार. आणि त्यानंतर इथून मात्र समीरने थोडस कमबॅक करत असताना पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा राऊंड टमोर विकेटचा मारा. स्टेप आउट खेळून करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी इथून षटकार खाल्ला होता. अगदी षटकार खाल्ला नसता तर नक्कीच इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीर. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. इथून अजून एकदा षटक क्रमांक पहिलं संपलं. इथून पंच सांगत असताना आणि या पहिल्या षटकांची धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. डीजे षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल गोलंदाज रोहित यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकांची धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून खऱ्या अर्थाने मी विनंती करेन टीम बडाचवाडी संघ आपला टाइम काउंट केला जातो याची दक्षता घ्या. अगदी 20 मिनिटांआधी जर 4 षटक संपले नाहीयेत तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावे लागतील याची देखील दक्षता असू द्या. इथून
दुसरं षटक प्रगतीपथावरती रोहित राईट मोर द विकेटचा मारा. इथून फटका फासलाय, चेंडू खाली शतरक्षक आणि इथून खऱ्या अर्थाने शतरक्षकाने केल्या चुका आणि इथून जीवनदान दिले जाते नानाला. एक धाव कंप्लीट झाले, एक धावेच्या साहाय्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने झेल पकडायचा होता. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. साधा आणि सोपा झेल मात्र झालाय जमिनीला दान. दरम्यान एक सिंगल झाले कंप्लीट. खऱ्या अर्थाने विचार केला इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडूवरती झेल पकडायचा होता. दुसरा चेंडू मात्र फेकत असताना बाईट चेंडू. इथे मात्र एक सिंगल धाव अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावफलक 14 धावा धावफलकावरती. आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी राहिली. इथून विचार केला तर छोटा गोलंदाजी नागवरती रोहितला पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. अगदी पहिला झेल टिपला असता तर नक्कीच नानासारखा मोठा फलंदाज बाद झाला असता. इथून मात्र चुका. ओहो, इथून समोरच्या दिशेला अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल झाली कंप्लीट. इथे मात्र एकच धाब्यावरती थांबावं लागतंय. एक धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 15 धाबा धावफलकावरती. ओहो, या वेळेस काय चेंडू होता. अगदी कमालीचा चेंडू. कमालीची गोलंदाजी केली जाते. छोटा गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित आणि त्याच्या माध्यमातून काय अफलातून गोलंदाजी. बॅक टू बॅक मात्र फलंदाजांना थांबवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाते. अगदी 5 षटकांचा सामना आहे खऱ्या अर्थाने आणि 5 षटकांती कमीत कमी 50 धावा बनणं गरजेचं आहे. दूरवरून शतरक्षक चेंडू वरती आणि इथून खऱ्या अर्थाने नो चेंडूची घोषणा खऱ्या तर पंचांच्या माध्यमातून केली जाते. यस, नक्कीच नो +2. यस, नक्कीच इथून खऱ्या अर्थाने टीम्सचा रिव्ह्यू असेल. बड्याच्या बडे टीमचा रिव्ह्यू अगदी भीमर साठी इथून चेक केला जाईल खऱ्या अर्थाने. येस, नो चेंडू असेल इथून खऱ्या अर्थानं खूप वरती होता आणि त्यानंतर प्रत्येक टीम्सला एक रिव्ह्यू असेल आणि इथून खऱ्या अर्थाने टीम बडाचवाडी संघाने रिव्ह्यू आपले गमावले. खऱ्या अर्थाने आता इथून पंचांच्या निर्णयावरती ठाम राहावं लागेल. खऱ्या अर्थाने टीम बडाचवाडी संघाला. इथून पुन्हा एकदा नाना फ्री हिटचा चेंडू आहे. इथून बाईट चेंडू. इथून खऱ्या अर्थानं अवंतर धापेच्या साहाय्याने धावफलक 19 धाबा धावफलकावरती. हा या वेळेस निर्धाव चेंडूची सांगता. अगदी कमालीची गोलंदाजी. नो चेंडू आला होता मात्र त्यानंतरही आपल्या मात्र इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज रोहितला पण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि चांगली गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू.
वन बावून चेंडू क्षेत्ररक्षक अडवणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल झाले कंप्लीट. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर एक सिंगल कंप्लीट झाले. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकानंतर धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. तर विनंती आहे सर्व प्रेक्षक वर्ग, वायरींवरती पाय देऊ नका प्लीज. विनंती आहे, वायरींवरती पाय द्यायचं नाहीये. कुठल्याही प्रकारची इजा होईल याची देखील दक्षता घ्या. सर्वांना विनंती आहे, मी सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की वायरींवरती पाय देऊ नका आणि शक्यतो टावर पासून थोडस दूरी ठेवा, कारण का कुठल्या प्रकारची इजा होणार नाहीये याची देखील दक्षता घ्या. षटक क्रमांक 3 प्रगती प्रतापवरती समीर, अगदी वैयक्तिक दुसरं सांगित कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना समीर पहिला चेंडू. इथून खऱ्या अर्थाना चेंडू हलकीशी एज लागली होती, त्यानंतर मात्र अगदी पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती आणि इथून फक्त आणि फक्त एक सिंगल धाव झाली कंप्लीट. या सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती. यावेळेस निर्धार चेंडू, अगदी समीरवरती ती जबाबदारी खऱ्या अर्थाने आणि ती जबाबदारीला सामोरे जात असताना समीर हा गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून खऱ्या अर्थाने बॅटची लिडिंग घ्यायची, फलंदाज होईल बाद. पहिला हजरा दिला जातो टीम मालेगाव संघाला. इथून विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. इथून अगदी मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीला पण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक बंबल झालाय. एक सिंगल झाले कमी दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने आल्या हरीने च्या बॅट मधून आपण 2 धावा पाहायला गेल्या. इथून खऱ्या अर्थाने 2 धाब्याच्या सायनात आपल्याला पुढे सरसाबत असताना आणि इथून अगदी ओपन केपीएल मध्ये मात्र आपले दिनेश दादा रसाल यांचे मात्र टीम असेल आणि त्यामध्ये मात्र आदिवासी 6 खेळाडू आदिवासी संघांना मात्र खेळाडूंना चान्स मिळेल जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने साहेबांची त्यामध्ये मात्र टीम्स घेतले गेले आणि इथून खऱ्या अर्थाने 2-4 प्लेयर झालेत अगदी आणि इथून खऱ्या अर्थाने अजून टीम्स घेतली जाईल दादांच्या माध्यमातून. अगदी नक्कीच अगदी 27 तारखेपासून त्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. यस नक्कीच. आणि त्यामध्ये मात्र शिलारवाडीचे 2 प्लेयर निलेश पादीर आणि प्रभाकर सांबरे मात्र त्या शृंखलेमध्ये पाहायला मिळतील. इथून खऱ्या अर्थाने नानाच्या बॅट मधून कमालीचा फटका अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल कंप्लीट झाले. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांती धावफलकाचा विचार केला 25 धावा धावफलकावरती.
यस नक्कीच सुरेश केबारे एसके उर्फ एसके दादा कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. शरद बांगारे आणि खोंडेवाडीचे ग्रामस्थ जे कोणी मान्यवर आले असतील तर मी विनंती करेन. तसेच नाग्याची वाडी यस नाग्याची वाडीचे देखील कोणी आले असतील प्रेक्षक वर्ग तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अगदी दिनेश दादाने मात्र आपल्याला आवर्जून इथं बोलवलं तर प्लीज विनंती करतो मी की आपण या. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 3 संपलं. अफलकाचा विचार जर केला ना तर 25 धाब्यांवरती स्थिर आहे. इथून खऱ्या अर्थानं 2 षटकांती 20 धाबा बनल्या होत्या आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी समीरच्या माध्यमातून आपण पाहिली. अगदी फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिले सांगे कुट्यातलं 4थं षटक घेऊन येत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर पहिला चेंडू निर्धाव आलाय. इथून थर्ड नक्कीच इथून मात्र रेफर केलंय चेक केलं जाईल. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती एक्शप इथून खऱ्या अर्थाने फेअर डिलिव्हरी लिगली बॉल आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय खऱ्या अर्थाने आणि त्यानंतर इथून गोलंदाजावरती एक्शप घेतलं जरूर होता मात्र लिगली बॉल हाताळला जातोय. ज्ञानेश्वरच्या माध्यमातून दुसरा चेंडू इथून राईट मोड विकेटचा मारा. ओहो यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंधू खाली नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कम्प्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथून मात्र कमालीची रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून 2 धाबा कंप्लीट झाल्या. त्या 2 धाब्याच्या सहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना 27 धाबा दाफलकावरती. आणि तसेच वसंत रसाळ देखील कृपया मी विनंती करणार आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. यस नक्कीच इथून एकदा आयोजकांना सूचना येते. हो हो यावेळेस डबा इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बराच काळ चेंडू हातात होता आणि त्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज होईल बाद. नाणा बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना सूचना येते. अगदी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचं कमी केली जाईल. मी विनंती केली फर्स्ट इनिंग जेव्हा होईल त्यानंतर दोन्ही टीम्स बाबरले आणि त्यांच्या फाईट करेल लिमण्याबाडी दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सीताराम अगदी गेल्या पावलाने माघारी येत असताना 1 more wicket down. सीताराम back to the pavilion. Easy.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथला आपण पाहतो इथून अगदी हॅट्रिक नक्कीच इथे हॅट्रिकचा हॅट्रिक बॉल असेल हॅट्रिक कंप्लीट झाली तर 5,000चा कॅश प्राइज आणि इथे मॅचची लीडिंग एज हॅट्रिक कंप्लीट होत असताना टीम वडाचीवाडी संघाचा गोलंदाज ज्ञानेश्वर अगदी हॅट्रिक कंप्लीट करत असताना ठरलाय इथं मात्र विकेट हॅट्रिकचा मानकरी कमाल विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली अगदी ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅक वरती सलगचा तिसरा विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र आणि इथून अगदी पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हातात होता नो मॅन लॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न झाला होता मात्र झेल झाला जमिनीला दान त्या दरम्यान इथून खऱ्या अर्थाने 2 धाबा झालेत कंप्लीट या 2 धाब्याच्या साहाय्याने धाफलक पुढे सरसावत असताना 29 धाबा धाफलकावरती कमालीची गोलंदाजी राहिली इथून षटक क्रमांक 4 संपला इथून धाफलकाचा विचार केला तर 29 धाबा धाफलकावरती इथून या षटकाचा विचार केला ना तर फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्यात इथून अगदी शेवटचं षटक शिल्लक आता इथून खऱ्या अर्थाने शेवटचं षटक म्हटलं तर स्लोगरचं षटक आणि स्लोगरचं षटक म्हटलं तर हॅनामारी म्हणून जे या षटकासाठी बळकलं जातं आणि इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकांती धावफलक 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय शेवटच्या षटकांती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदेशला पाहतोय तसेच दिलीप दादा रसाळ आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या आदेशला पाहतो अगदी शेवटचं स्लोगरचं षटक घेऊन येत असताना आदेश राईट टर्मवर विकेटचा मारा स्ट्रायक वरती हरी मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेचू शकेल इथून फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक चेंडूवरती क्षेत्ररक्षक होणार नाही चुका फलंदाज हरी बॅक टू द पवेलियन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेशला आपण पाहतोय अगदी पहिला चेंडू खेळत असताना आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला मिळाला शॉर्ट लॉंग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती आणि इथून खऱ्या अर्थाने अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता अगदी कमालीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील निर्धाव चांगली गोलंदाजी आदेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अगदी शेवटचं षटक स्लोगरचं षटक हाताळत असताना आदेश अगदी छोटा गोलंदाज ट्रॅक वरती इथून खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते हो यावेळेस अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने
दोन धाबा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 32 धाबा धावफलकावरती. स्वच्छ साधा त्यांचा राहणी. इथून अगदी लिडिंग चितून शतरक्षकाने केलं चुका. अगदी नो चेंडू. पंचाने इथं नो चेंडू घोषित केलाय आणि खऱ्या अर्थाने नो प्लस 1 असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि तिथून खऱ्या अर्थाने दाखल विचार केला तर 34 धाबा दाखलकावरती या चेंडू याच पुढील चेंडू असेल फ्री हिट. स्ट्रायकरवरती फलंदाज संदेश. अगदी संदेशला त्या फ्री हिटचा चान्स घ्यावा लागेल, फायदा उचलावा लागेल आणि तो फायदा उचलला जाईल का पाहावा लागेल. आणि इथून कमाल अगदी निर्धाव चेंडू, अगदी फ्री हिट चेंडू आणि कशा प्रकारे हाताळायचा हे मात्र गोलंदाज आदेशला बरोबर माहिती आहे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक. इथून थोडस रनअप मध्ये चुक्या झाल्या आणि त्यानंतर मात्र इथून अगदी थांबलं गेलं. चांगलं डिसिजन. अगदी एखादा रनअप चुकला आणि एखादा खराब चेंडू देखील त्या चेंडू त्या वरती येऊ शकतो आणि त्यानंतर मात्र थांबण्याचं चांगलं धाडस निर्माण केलं. इथून पुन्हा एकदा ओहो सिंधू बराच काळ हात येत आहे. सिंधू खाली शतरक्षक. अगदी चुका झाल्या जे झाल्या जमिलं दान. पुन्हा एकदा इथून मात्र पंच सांगत असताना नो सिंधू आणि इथून अगदी नो प्लस 2 अशा 3 धाबा. या 3 धाब्याच्या सहाय्याने दाफलक 37 धाबा दाफलकावरती. आणि इथून अगदी साहेबांकडनं पारितोषिक लागलं जात आहे. खऱ्या अर्थाने दिनेश दादा रसाल साहेबांकडनं पारितोषिक लागलं जात आहे. या फीड चेंडूवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि इथून अगदी चान्स मिस झालाय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 5 वर संपलंय. अगदी 37 बनले 38चं टार्गेट. कर्जत खालापूरची शान आहे. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. 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 कार्यकर्ता लय मनाने दिलदार. गोरगरिबांचा एकमेव आधार. निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार. असा शिवाजीवाचा मर्द मावळा सरदार. लोकप्रिय नेता लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. 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 डीजे इथून खऱ्या अर्थाने दादांचं सुमधुर सॉन्ग आपण ऐकलं. अगदी कमालीचं गाणं आणि त्या माध्यमातून मी विनंती करेन टीम लिमणेवाडी संघ आणि त्याच्या साथीनं टीम वाबरले पाली संघ. चला नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही टीम्स टॉस बॉक्स मध्ये. चला तर जाऊया सत्काराकडे. 2 मिनिटं कॅमेरामॅन टॉस बॉक्स कडे आपण प्लीज करा. तर मी विनंती करेन दिनेश दादा रसाल साहेबांचं मात्र सत्कार मी विनंती करेन कृष्णा इंदोला दादा यांच्या शुभ हास्य मात्र केलं जाईल. तर मी विनंती करेन
येस नक्कीच. आणि इथून खऱ्या अर्थाने दादांच्या माध्यमातून येस आणि तसेच उत्तम दादा पादीर आणि एस के दादा देखील प्लीज विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. इथून खऱ्या अर्थाने येस नक्कीच दिनेश दादा रसाल प्लीज प्लीज दादा आपण टॉस बॉक्स मध्ये या. मात्र इथून कृष्णा इंदोळा दादांच्या माध्यमातून दादांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि इथून मी विनंती करेन आणि इथून खऱ्या अर्थाने समालोचनासाठी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील मला जमा झालं. धन्यवाद दादा. असंच प्रेम तुमचं असू द्या आमच्यावरती. इथून अगदी शुभ सत्कार इथून अगदी केला जाते साहेबांचा. अगदी धन्यवाद साहेब. आपण अगदी साहेबांचा विचार केला ना तर सातत्याने मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी मात्र त्यांची आवर्जून हजेरी असते. असंच प्रेम साहेब असो तुमचं आमच्यावरती हीच आमची विनंती. इथून खऱ्या अर्थानं नंतरच काशीनाथ काका रसाळ त्यांचा सत्कार केला जाईल. महादू शेंडे यांच्या शुभाचे मी विनंती करेन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल यथोचित मान सन्मान. इथून खऱ्या अर्थाने काशीनाथ काका रसाल यांचा देखील केला जातो यथोचित मान सन्मान. येस धन्यवाद काका. आपण देखील वेळोवेळ मात्र साहेबांच्या बरोबर सातत्याने हजेरी देत असतात. आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने मी पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचनंतर निलेश रसाळ त्यांना देखील मी विनंती केली आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. आणि पांडू निरगुडा यांच्या शुभाचे मात्र त्यांचा केला जाईल सत्कार. आणि त्यानंतर किरण रसाळ आपण देखील या. आणि दशरथ काका पुंजारी यांच्या शुभाचे मात्र त्यांचा सत्कार केला जाईल. मी विनंती करेन. त्यानंतर वसंत रसाळ रमेश पादीर यांच्या शुभाचे त्यांचा देखील सत्कार केला जाईल. आणि इथून एलबीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. बेल्स बुडला का? सॉरी अगदी दांड्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होईल बाद. ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. यस दशरथ काका पुंजारी त्यांच्या शुभाचे अगदी किरण रसाळे या साहेबांचा देखील केला जातो यथोचित मान सन्मान. अगदी तुम्ही पुन्हा एकदा त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यानंतर मी विनंती करेन तसेच भगवान दादा भगत कृपया आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मान आणि सन्मान. वामन दादा इंदोळा यांच्या शुभाचे मात्र भगवान दादांचा देखील केला जाईल मान सन्मान. मी विनंती करेन वामन दादा आपण देखील या. आणि त्यानंतर रामचंद्र टमके यांचा देखील सत्कार केला जाईल गणेश भगत यांच्या शुभाचे. इथून चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने आपलं पुढे सरसावत असताना 8 धावा दाखल का भरत्या. तर अगदी रामचंद्र टमके गणेश भगत यांच्या शुभाचे त्यांचा देखील केला जाईल यथोचित मान सन्मान. मी विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये यायचंय रामचंद्र टमके. आणि त्यानंतर सुरेश केबारी उर्फ एसके अगदी प्रेमाने त्यांचं पाहिलं जाते अगदी एसके टोपण नाव. आणि मी विनंती करेन वामन हिंदोळा यांच्या शुभाचं केलं जाईल. इथून चुका झाल्यात. अगदी सेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा बाहेर चौकार आलाय. चला इथून खऱ्या अर्थाने एसके दादांचा देखील केलं जाते यथोचित मान सन्मान.
कार्यकर्त्यांचा भाऊ आहे बघा खास, मनामध्ये त्यांच्या विकासाचा ध्यास. 100 नंबरी जणू सोन्याची ही रास. शरद बांगारे, पंढरीनाथ पादीर, यस पंढरीनाथ पादीर यांच्या शुभाचे मात्र त्यांचं केलं जाईल यथोचित मान सन्मान. आणि त्यानंतर दिलीप रसाळ दादा देखील आहेत, त्यांचं देखील मी विनंती करेन काळूराम पादीर यांच्या शुभाचे केलं जाईल इथे यथोचित मान सन्मान. काळूराम पादीर कृपया आपल्या शुभाचे स्क्वेअर मारा इथून आता गवंतर दाब. काळूराम पादीर, येस चला. आणि त्यानंतर उत्तम दादा पादीर. आणि इथून मी विनंती करीन कृष्णा बांगारे आप्पा आणि दत्ता दादा लोधी कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. आणि त्यानंतर उत्तम दादा पादीर आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मान आणि सन्मान. आणि अगदी मनोहर पिंजारे यांच्या शुभाचे मात्र उत्तम दादा पादीर यांचा सत्कार केला जाईल. आणि इथून खऱ्या अर्थाने मारुती लोभी, लुबेवाडी पोलीस पाटील कृपया आपण देखील त्यांचा देखील सत्कार केला जाईल. लक्ष्मण सांबरे यांच्या शुभाचे मी विनंती करेन मारुती लोभी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि त्यानंतर कृष्णा बांगारे आपण देखील यायचंय टॉस बॉक्स मध्ये. तसेच दत्तादादा लोधी आपण देखील या. आणि इथे मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. टीम लिमणेवाडी यांच्याना फाईट करेल टीम बाबरले पाली संघ. अगदी कशेळी विभागाचे अध्यक्ष साहेब म्हटले तर उत्तम दादा पादीर आणि त्यांच्या शुभाचे इथे नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. अगदी कशेळी विभागाचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकीचं कौल केले जाते. अळबाबांना चेंडूला खेळून काढलंय. अगदी लॉंग रन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धाबा कंप्लीट झाल्या. या 2 धाब्याच्या सहाय्याने दाखवलं पुढे सरसावत असताना एकूण 20 धाबा दाखल का वरती. प्लीज कृष्णा बांगारे आणि दत्तादादा लोधी मी विनंती करेन दोन्ही मान्यवरांना की मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. इथून मात्र वाईट सिंधू आलाय. वाईटच्या साह्याने दाखवलं 20 धाबा दाखल का वरती. इथून पुन्हा एकदा गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दूरवरती क्षेत्ररक्षक सिंगल झाली कंप्लीट. आणि इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धावेच्या साह्याने दाखवलं पुढे सरसावत असताना 21 धाबा दाखल का वरती. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांती 21 धाबा दाखल का वरती पाहतोय आपण. अगदी इथून नाणेफेकीचं कौल लागलं जातंय टीम लिमण्यामाडी संघाकडून. आणि इथून प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय अगदी सुचवला गेलाय. इथून खऱ्या अर्थाने बाबरले पाली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज ट्रॅक वरती आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने कमालीचा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर
येस नक्कीच कृष्णा बांगारे त्यांचा सत्कार मात्र केला जाईल इथे एकनाथ हिंदोळे यांच्या शुभाचे आणि त्यानंतर दत्तादादा लोबी त्यांचा देखील सत्कार केला जाईल दिलीप शेंडे यांच्या शुभाचे चला लगेचच या इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅक वरती शुभमला पाहतोय षटक क्रमांक 3 अगदी व्यक्तिक दुसरं षटक क्रमांक 3 आणि इथून गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू निर्धाव आलाय खऱ्या अर्थाने तिसरं षटक प्रगती पथावरती आणि पहिला चेंडू निर्धाव इथून अगदी खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त सिंधूला सन्मान दिलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिंधूला मात्र अडवला गेलाय इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर कमालीची गोलंदाजी आणि इथून अगदी जोरदार लाऊड अपील झाली होती मात्र पंच तटस्थ अगदी अतिरिक्त उसळी या चेंडूवरती पाहायला मिळाली होती आणि इथून अजून एकदा निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी चला दत्तादादा लोबी प्लीज मी विनंती केली आपल्याला टॉस बॉक्स मध्ये आपले देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल यथोचित मान आणि सन्मान एकनाथ हिंदोळे यांच्या शुभार्थ केला जाईल दत्तादादा लोबी यांचा सत्कार आणि त्याच्या साथीनं कृष्णा बांगारे चला कृष्णा बांगारी आणि दत्तादादा लोबी यांच्या देखील या स्पर्धेच्या पद्धतीने केला जाईल यथोचित मान सन्मान मी विनंती करेन दिलीप शेंडे आणि एकनाथ हिंदोळा यांच्या शुभाचे इथून खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 3 संपलाय 3 षटकांती दाफलकाचा विचार केला तर 22 धावा दाफलकावरती छत्रपती शिवरायांचा अनुयायी खास एक कृष्णा इंदोळा यांचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान मी विनंती करतोय की सूरज कांबडी यांच्या शुभाचे तसेच महादू शेंडे यांचा देखील सत्कार केला जाईल प्रभाकर सांबळे यांच्या शुभाचे केला जाईल मी विनंती करेन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या महादू शेंडे त्यानंतर पांडू काका पुंजारी पांडुमावा निरगुडा यांचा देखील केला जाईल यथोचित मान सन्मान यांचा सत्कार मी विनंती करेन दिलीप शेंडे पांडू काका निरगुडा यांचा केला जाईल तसेच दशरथ काका पुंजारी यांचा सत्कार निलेश पादरी यांच्या शुभाचे मी विनंती करेन मान्यवरांचे नाव घेतो प्लीज आपण लगेच या माधू काका शेंडे या आपण त्यानंतर पांडू काका निरगुडा त्यानंतर दशरथ काका पुंजारी धावफलक 22 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 संपला अगदी 3 षटकांती गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हरी यावेळेस चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय चला निलेश पादीर यांचे देखील कृपया आपण देखील या इथून दशरथ काका पुंजारी यांचा देखील सत्कार करायचा निलेश पादीर तुमच्या शुभाचे तसेच मनोहर पुजारी त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेच्या पद्धतीने केलं जाईल यथोचित मान सन्मान हो 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 या वेळेस काय फटका आहे नक्कीच गौतम आप्पा बांगारे यांचं देखील या स्पर्धेच्या पद्धतीने केलं जाईल यथोचित मान सन्मान रमेश पाटील यांच्या शुभाचे हेच आणि बॉल जर का गेला तर बॉल नवीनच दिला जाईल याची दक्षता घ्या इथून खऱ्या अर्थाने दुसऱ्या चेंडूवरती घेणगाती प्रहार तसेच पंढरीनाथ पादीर यांचा देखील केलं जाईल यथोचित मान सन्मान इथून खऱ्या अर्थाने आबाडने चेंडूला खेळून काढलं होतं स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सिंधू थांबणार नाही अगदी गोलीच्या वेगाने सिंधू जाणार सी मारे शाबार दर्जेदार चौकार
एक एक 32 बनल्या इथून करा त्यांना 32 धावा बनल्यात 6 धाब्यांची गरज इथून टीम बडाचीवाडी संघाला 6 धाब्यांची गरज आहे चला पंढरीनाथ पादीर तसेच काळूराम पादीर कृपया आपण देखील या आपले देखील या स्पर्धेच्या वतीने केले जाईल यथोचित मान सन्मान यस थर्ड अंतर कशासाठी रन आउट साठी का यस चेक केलं जाईल इथून चला लक्ष्मण सांबरी आपण देखील या आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने केले जाईल यथोचित मान सन्मान विकेट आहे पण इथून डायरेक्ट हिट अगदी बॅट हवेमध्ये होती इथून फलंदाज होईल बाद यस आणि या स्पर्धेसाठी रुपेश खंडवी समालोचक यांच्याकडनं अगदी खूप साऱ्या शुभेच्छा आणि दिनेश दादा रसाल यांना देखील त्यांच्याकडनं रुपेश खंडवी समालोचक यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि गणेश भगत यांचा देखील केलं जाईल यथोचित मान सन्मान लक्ष्मण सांबरी यांच्या शुभाचे अजूनही कुणी मान्यवर जर राहिले असतील तर मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं हेच नक्कीच इथून अगदी 4 दिवस स्पर्धा आहे अजूनही जर कुणी राहिलं असेल मान्यवर तर प्लीज आणि तसेच रमेश पादीर यांचा देखील केला जाईल यथोचित मान सन्मान तसेच बाबर हिंदोळा आपण देखील आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने केले जाईल यथोचित मान सन्मान इथून अगदी पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडूला फिरकून गेलेला आहे एक सिंगल झाली आहे कंप्लीट इथून खऱ्या अर्थाने एकच धाव एक धाबेच्या सहाय्याने धावफलक 33 धावा धावफलका भरती तसेच बामन हिंदोळा कृपया आपण देखील या इथून फटका दर्जेदार फुल टच चेंडू फुल पेपुल सक्सेसफुल चेंडू वन धावसाठी पोहोचलाय सीमा रेषा पार स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आला हा चौकार नितीन गरार्धन षटक क्रमांक 4 संपलंय येणारे 6 चेंडूने विजयासाठी फक्त आणि फक्त एक धाबेची गरज आहे चला भगवान निर्गुणा आपल्या देखील आपण देखील आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने केला जाईल यथोचित मान सन्मान तसंच बामन हिंदोळा आणि अजून जर कोणी राहिले असतील मान्यवर तर या प्लीज म्हणून त्या ट्रॅकचा विचार केला तर विशालला पाहतोय अगदी शेवटचं षटक आहे अगदी 6 चेंडूवरती एक धाब्याची गरज आहे इथून बराचसा चेंडू हवेत इथून अगदी विजय फटका इथून टीम वडाचीवाडी अगदी विजय होत असताना विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं गोडस कौतुक हडलक टीम मालेगाव तसेच रघुनाथ शेंडे कृपया आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल यथोचित मान सन्मान यस आणि ज्या गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केली विकेट हॅट्रिक ज्ञानेश्वर